नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। वडगावच्या महालक्ष्मी बाजारात कोट्यावधीची उलाढाल। म्हैशीला 2.25 लाख किंमत तर बैलजोडीला 6 लाख किंमत। पेठ वडगाव तालुका हातकणंगले येथील सुमारे 125 वर्षांहून अधिक परंपरा असणाऱ्या महालक्ष्मी जनावरांच्या बाजारात विविध जातींच्या जनावरांची सुमारे कोटीची उलाढाल झाली। आंबप येथील पांडुरंग जाधव यांच्या म्हैशीला सर्वाधिक 2.25 लाख रुपये तर मिंचे येथील सुनील जाधव व अनिल जाधव यांच्या म्हैशीला 1,81,000 रुपये विक्रमी किंमत आली। तर तासगावच्या रावसाहेब पाटील यांच्या बैलजोडीला 6 लाख रुपये इतकी विक्रमी किंमत आली। दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारचा जनावरांचा आठवडी बाजार महाराष्ट्रामधील कोल्हापूर रोडजवळ भरवण्यात आला होता। नवरात्रोत्सव काळातील पहिल्या सोमवारी जनावरांचा बाजार भरतो। ही परंपरा गेली 125 वर्षापासून सुरू आहे। या भरणाऱ्या बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातून शेतकरी बैलजोड्या, म्हैशी, गायी, बकरी बाजारात खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात घेऊन येतात। आजच्या बाजारात नायको भोसले राहणार बावची तालुका वाळवा जिल्हा सांगली यांची 12 लाख रुपयाची बैलजोडी बाजारात आकर्षण ठरली। म्हैशीची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती। म्हैशीची किंमत 50,000 पासून 2.5 लाखांपर्यंत होत्या। या बाजारात आंबप येथील पांडुरंग जाधव यांची मेंढा जातीची म्हैस विलास आंबेकर राहणार मांडुकुली तालुका गगनबावडा यांनी 2.25 लाख रुपयांना घेतली। तर मिंचे तालुका हातकणंगले येथील व्यापारी अनिल जाधव व सुनील जाधव यांची मोरा जातीची 2 म्हैशी विनायक पाटील इस्लामपूर व उदय लाड वाळवा यांनी खरेदी केल्या। तर गायीमध्ये HF गीर जर्सी जातीच्या गायी विक्रीस आल्या होत्या। अजित पाटील राहणार भादोले यांची HF जातीची गाय दादाराव पाटील कोरेगाव यांनी 1,10,000 रुपयाला खरेदी केली। बाजारात कोसा, खिलार, जर्सी जातीची खोंड विक्रीसाठी आली होती। या बाजाराच्या नियोजनामध्ये वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी जनावरांना लागणारे पाणी तसेच बाजाराचे उत्कृष्ट नियोजन केलं होतं। तर वडगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी वाहतूक व्यवस्था मार्गात बदल करून नियंत्रण ठेवलं होतं। यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे। नमस्कार, आज आपण आलो आहोत पेठवडगाव ठिकाणी असणारा श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या यात्रेच्या बाजारामध्ये। नवरात्रीच्या येणाऱ्या जर सोमवारी हा बाजार वर्षातून एकदा भरतो। या ठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा सह पश्चिम महाराष्ट्रातील लोक, शेतकरी आणि व्यापारी वर्ग या ठिकाणी आपली बैल असतील, गायी असतील किंवा म्हैशी असतील असे पशुधन घेऊन येतात। या ठिकाणी आपल्याशी बोलणाऱ्या कागल तालुक्यातील म्हाकवे या ठिकाणचे पांडुरंग पाटील यांनी या ठिकाणी खिल्लार जाती बैलजोडी आणलेले। मला सांगा, या बैलजोडीची किंमत काय आणि तुम्ही या बाजाराला किती वर्ष झाले? या बैलजोडीची किंमत आम्ही 4 लाख रुपये सांगते। ह्या बाजारला आम्ही गेले 5 वर्षे आमची बैलजोडी विक्रीसाठी आम्ही घेऊन येतोय। इथं शेतकरी म्हणजे बऱ्याच पैकी खरेदी इथं विक्री होती। चांगल्या पद्धतीने दर इथं बैलांचा शेतकऱ्याच्या निघतोय। या दृष्टिकोनातून आम्ही गेले 5 वर्षे इथं नामांकित बैलजोडी म्हणून घेऊन येतोय आणि ह्या बैलजोडीची किंमत मी 4 लाख रुपये सांगून 3.5 लाख रुपये पर्यंत विक्री करण्याचा दृष्टिकोन आमचा आहे। किती बैलजोडी? आणि एकच बैलजोडी आहे। या ठिकाणी आपल्याशी बोलणारा वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती माननीय सुरेश पाटील साहेब, मला सांगा, या ठिकाणी आपण बाजार समितीच्या वतीनं या बाजारामध्ये काय काय योजना राबवली? सालाबाद प्रमाण लक्ष्मीचा बाजार या ठिकाणी दसऱ्याच्या महोत्सवामध्ये भरला जातो। आम्ही बाजार समितीच्या वतीनं या ठिकाणी चारा, पाणी आणि कर्मचाऱ्यांची बंदोबस्त चांगल्या पद्धतीने सोय होण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असतात। त्या पद्धतीने आम्ही सोयी देत असतो आणि हा बाजार चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आमचे प्रयत्न असतात। पुढं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे शेतकरी जे भेटले ते माकव्याचे शेतकरी
पांडुरंग पाटील त्यांनी इथं बैलजोडी 4 लाखाची या ठिकाणी त्यांनी त्या दोन्ही बैलजोडीची किंमत सांगितलेली आहे. मला संपूर्ण शेतकरी बंधूंना या ठिकाणी सांगावंसं वाटतं की या लक्ष्मीच्या बाजारला गेली 50-100 वर्षाची परंपरा आहे. शाहूकालीन हा बाजार असल्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी चालू केलेला लक्ष्मीचा बाजार हा आता परंपरेने पश्चिम महाराष्ट्रातली या ठिकाणी पशुधन आणलं जातं. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बाजारामध्ये जे पशुधन आणलं जातं त्या पशुधनाची आख्यायिका आहे. हे पशुधन आपण या ठिकाणी शेतकऱ्यांनी खरेदी केले विक्री केली. आपल्या गोट्यामध्ये ते जनावर नेल्यानंतर वर्षभरामध्ये दूध चांगलं जातं किंवा बैलांच्या पासून चांगल्या पद्धतीने पैदास होते. आणि हे जनावर आपल्या गोट्यामध्ये नेल्यानंतर शेतीसाठी असेल किंवा त्याच्या दूधासाठी असेल यासाठी ते जनावर वर्षभर चांगल्या पद्धतीने चाललं जातं अशी आख्यायिका असल्यामुळं या संपूर्ण बाजाराला पश्चिम महाराष्ट्रातून सांगली, सातारा, सोलापूर असू दे, पूर्ण मला वाटतं रत्नागिरी असू दे, पुण्यापासून या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी येतात आणि ते खरेदी करून जातात. निश्चितच या ठिकाणी मी या बाजाराला आमच्या बाजार समितीच्या वतीनं शुभेच्छा देत असताना या बाजार समितीचं नेतृत्व करत असलेले जिल्ह्याचे नेते माधवरावजी महाडिक साहेब या ठिकाणी यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती काम करत असते. त्यानंतर या बाजार समितीला मोठ्या पद्धतीने सहकार्य असलेले आमच्या या भागाचे नेते पन्हाळा पावड्याचे आमदार माजी मंत्री विनोदरावजी कोरे, माजी मंत्री प्रकाशराव आव्हाड इचलकरंजीचे या सर्वांच्या नेतृत्वाखाली ही संस्था काम करते. त्यांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जास्तीत जास्त या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांनी या खरेदी विक्री चांगल्या पद्धतीने करावे. कोणाला काय अडचण असेल तर त्यांनी आम्ही इथं पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. चांगल्या पद्धतीने दर दिला जातो. कोणाला जर फसवणुकीचा विषय होत असेल तर ते आम्हाला तुम्ही कळवा. अशा पद्धतीने आम्ही या दोन्ही बाजाराच्या साईडला बोर्ड पण लावलेले आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही खरेदी विक्री करावी अशी तुम्हाला मी विनंती करतो. आणि या बाजाराला परत एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद चेअरमन साहेब. या बाजारामध्ये नेलेल्या पशुधनामुळे घरामध्ये लक्ष्मी येते असं चेअरमन साहेबांचं म्हणणं आहे. खरोखर ही व्याख्या प्रसिद्ध अशी आहे. गेली इतिहासात सांगत असताना या ठिकाणी जे तुम्ही काही खरेदी करता ते लक्ष्मी घरात गेल्यासारखं आहे. या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहेत राजाराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीप पाटील. आपण शुभेच्छा द्या. आज या ठिकाणी लक्ष्मीचा जो बाजार भरला या ठिकाणी आज मी एक बैलजोडी पाहिली. त्या ठिकाणी वडगाव मार्केट सभापती आहेत. मी स्वतः आलोय. पांडुरंग पाटील म्हणून आले नाक्यावरून. खरोखर त्यांची बैलजोडी पाहिली. अतिशय बैलजोडी दिखणी आहे आणि मला ती चांगल्या पद्धतीने वाटली. आणि मी एवढं सांगतो या लक्ष्मीच्या बाजाराचं महत्व आता मार्केटमध्ये माजी सभापती सुरेश पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि ती आख्यायिका खरी आहे. कारण आम्ही लहानपणापासून या बाजारासाठी येत होतो. मी या लक्ष्मीच्या बाजारासाठी आज मी माजी चेअरमन राजाराम कारखाना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी बाजारला आलेले सर्व व्यापारी या सर्वांची सोय कृषी उत्पादन समितीच्या वतीने चांगली केलेली आहे. ठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्रातून अनेक शेतकरी या ठिकाणी आपली बैलजोडी घेऊन येतात. तर या ठिकाणी आले आहेत आपले तासगावचे रावसाहेब पाटील यांनी 5 बैलजोडी आणलेले आहेत आणि त्यांच्या बैलाची हायेस्ट किंमत आहे 11 लाख रुपये. मला सांगा तुम्ही या ठिकाणी किती बैलजोडी आणल्यात आणि किती पण तुमचं? 5 जोड्या. बोला. 5 जोड्या आम्ही इथं आणलेल्या आहेत आणि 2 जोड्या विकलेल्या आहेत 2.5 लाखाला. आता ही जोडी शेवट 7 लाख झाले तर आम्ही देणार आहे. नाहीतर त्याच्यात काही देणार नाही. 7 लाख घरी नेणार आम्ही बच्चे असल्यापासून पाळलेले आहेत. जात कुठले? जात ही खिलार जात आहे. या ठिकाणी खिलार जातीची बैलजोडी आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं 11 लाख रुपये किंमत सांगितलेली आहे. 7 लाख रुपयाला तरी बैलजोडी द्यायची आहे. आता त्यांच्या 2 बैलजोड्याचे व्यवहार झाले आहेत 2.5 लाख रुपयाला. तर नमस्कार. आज आपण आलो आहोत पेठोड या ठिकाणी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या नवरात्रीमध्ये भरणाऱ्या सोमवारच्या आठवडी बाजारामध्ये. कोल्हापूर, सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्रासह या भागातील अनेक शेतकरी आणि व्यापारी वर्ग या ठिकाणी आपली बैल विक्री करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी पन्हाळ तालुक्यात कोरेली या ठिकाणी असणारे पाटील बंधू या ठिकाणी आलेत. मला सांगा हा बैलजोडीची किंमत आणि कुठली जात आहे आणि काय बैलाची किंमत सांगितलेली आहे? 3.25 लाख रुपये किंमत सांगितलेली आहे. बैल खिल्लार आहेत. युवराज नामदेव पाटील कोलोली. किती पण बैलजोडी द्यायची? 3.25 लाख देणार आहे. किती पर्यंत? 5 लाख म्हणजे 3.25 लाख. या ठिकाणी यांनी सांगितलं 3.25 लाखाला ही जोडी द्यायची आहे. 3.25 लाख आले तरच बैलजोडी देणार आहेत असा शेतकऱ्याचा अट्यास आहे. या ठिकाणी 11 लाखाहून 7 लाख
1,40,000, 1,20,000 असं पण बैलजोडी विकलेले आहेत. त्या ठिकाणी खाली पाहिला तर 2.5 लाखाची म्हैस आहे. तिथून पुढे जर आला तर 2 ते 3 लाखाच्या गाय आहेत. या ठिकाणी बाजारामध्ये अनेक प्रकारचे पशुधन आले आहेत. पशुधन जपण्यासाठी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या यात्रेमध्ये अनेक शेतकरी व्यापारी या ठिकाणी येतात आणि आपले बैलजोडे घेऊन जातात. धन्यवाद. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.